सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारी मिनी थाळी बघतोय, ज्यामध्ये आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाटा हिरव्या वाटणातली भाजी. शरीराला थंडावा देणारा फ्लावर असे याचे गुणधर्म आहेत. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण हिरवं वाटण बनवूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि काळी मिरी घालायची आहे. तर इथे मी कोथिंबीरीची देठं ठेवली होती. जेव्हा आपण कोथिंबीर निवडतो तेव्हा त्यातली देठं फेकून न घेता वाटण करताना किंवा चटणी बनवताना त्याचा वापर करायचा आहे. आता बाकीचे सगळे जिन्नस सुद्धा आपण यामध्ये घालूया. हिरव्या मिरच्या आहेत, आलं आहे, 4 पाकळ्या आहेत लसणाच्या आणि 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. या भाजीमध्ये आपण मसाल्याचा जरा सुद्धा वापर करत नाही. लाल तिखट आपण वापरत नाही. त्यामुळे काळी मिरीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा येतो. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे. बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर कुकर घेतलेला आहे. यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला घालायची आहे राई. राई चांगली तडतडली की नंतर घालायचे जिरे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आता मी इथे एक मोठा कांदा, बटाट्याच्या एका मीडियम साईजच्या फोडी आणि फ्लावरचे जी जाड देठं असतात ना, ती सुद्धा फेकून न देता मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण ह्याच्यात घालूया. सोबतच पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 मिनिट ते 2 मिनिटं हे सगळं आपण परतून घेणार आहोत. कांदा आणि बटाटा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण यामध्ये घालायचे आहे. सगळं वाटण मी वापरणार आहे. वाटण सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चटपणा असा भाजीला येत नाही. तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे कांदे बटाट्यासोबत परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत. फ्लॉवर तुम्ही तुमच्या आवडीने मोठा किंवा बारीक कापू शकता. थोडेसे मोठे तुकडेच ठेवायचे आहेत, म्हणजे पटकन तो कुकरमध्ये विरघळला जात नाही. जर तुम्ही अगदी बारीक तुकडे करणार असाल फ्लॉवरचे तर एकच शिट्टी तुम्हाला घ्यायची आहे. पण जर असे मोठे तुकडे ठेवणार असाल तर आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. एक शिट्टी जर घेणार असाल बारीक तुकडे ठेवून तर बटाट्याच्या फोडी सुद्धा अगदी थोड्या बारीकच करायच्या आहेत आणि तेलावर जास्त वेळ परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये गरजेनुसार जसं तुम्हाला घट्ट किंवा पातळ भाजी हवी असेल तसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि 2 शिट्ट्या झाल्या की लगेचच कुकर बंद करायचा आहे. जर तुम्ही बारीक फ्लॉवर टाकणार असाल आणि बटाटा थोडा शिजवून घेणार असाल तर 1 शिट्टी सुद्धा पुरेशी आहे. तर आता मी इथे हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या घेणार आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच उघडायचा आहे. फ्लावरची आपली इथे हिरवी भाजी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय रंग किती छान आलेला आहे तो. या चवीची भाजी तुम्ही आधी कधी खाल्ली नसेल तर नक्की ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा सुद्धा की ही भाजी तुम्हाला आवडली का. तर यातला तुम्हाला आता मी फ्लावर आणि बटाटा सुद्धा दाखवते. अगदी व्यवस्थित शिजतो. खूप लोकांना असं वाटतं की फ्लावर कुकरला लावला तर पूर्ण गळून जातो तो, तर असं नाहीये. व्यवस्थित तो शिजला जातो. फ्लावर सुद्धा तुम्ही बघू शकताय छान शिजला आहे. खूप जास्त ओव्हर कुक झालेला नाहीये. तर ही भाजी नक्की बनवून बघा. भाकरी, चपाती, भातासोबत सुद्धा ही भाजी अगदी छान लागते. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर आता आपण पटकन आपलं ताट वाढून घेऊया. तर इथे मी कोशिंबीर घेतली आहे. आज मी यामध्ये दही घातलेलं आहे. नॉर्मल काकडी, बीट, गाजर, कांदा याची ही कोशिंबीर आहे. सोबत आपली बनवलेली हिरवी भाजी, एक चपाती, भाताची मूद
त्यावरती आपलं साधं गोडं वरण आणि सगळ्यात शेवटी साजूक तूप. तर असं हे उन्हाळा विशेष आपल्या शरीराला थंडावा देणारं जेवण याची मिनी थाळी मी शेअर केलेली आहे. याच्या आधी सुद्धा 2 थाळ्यांचे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत. ते जाऊन सुद्धा नक्की चेक करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.